नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे चमचमीत असं विदर्भ स्पेशल किंवा मराठवाडा स्पेशल खारं वांगं. मलाही नेमकं माहीत नाही आहे, पण पुण्यात सगळेजण भरपूर माझे जे कलिग्स आहेत ना ते बनवतात. इतकं टेस्टी बनतं, त्यांना विचारूनच बनवलेलं आहे मी. पण तुम्हाला ही रेसिपी शेअर करते, नक्की आवडेल बघा तुम्ही. चला आपण करूया सुरुवात. लोखंडी तव्यावर छान शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं सगळं छान थोडंसं तेल टाकून परतून घेतलेलं आहे मस्त. आणि जांभळे वांगे मिळतात इकडे, तर ते वांगे स्वच्छ धुवून मी चिरा मारून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित बघून घ्यायचं आळ्या वगैरे कशा आहेत तर साईडला ठेवायचं. तोपर्यंत आपला मसाला पण गार होतो ना, मग तो चिरलेले वांगे पाण्यात टाकून ठेवायचे, काळे नाही पडत. मीठ टाकून घ्यायचं थोडंसं पाण्यात आणि टाकून ठेवायचं. आणि मसाला गार झालेला होता ना, तो दळून घेतला मिक्सरमध्ये. थोडंसं जाडसरच वाटायचं, एकदम बारीक वाटायची गरज नाही. त्याच्यात आता सुके मसाले ॲड करू. सुक्या मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. छान वांग्यांमध्ये भरून घ्यायचं. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. खरं तर कढईत पण शिजून जातात पटकन हे वांगे, कोवळे असल्यामुळे. पण कामावर जायची घाई, मग काय, तेल टाकायचं कुकरमध्ये, जिरं टाकायचं, गरम करायचं आणि भरलेले वांगे टाकायचे. उरलेला मसाला पण टाकायचा छान आणि वाफवून घ्यायचं. एक वाफ निघाली की थोडंसं अंशरसा करते मी, तर थोडंसं पाणी घातलं आणि एक शिटी घेतली कुकरला. लगेच शिजून गेले वांगे. चमचमीत भरली वांगी तयार. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर काय करायचं आहे, सबस्क्राईब.